म्हणतात की आपल्या आयुष्यातले सगळे पाप गंगेत न्हाल्याने, अंघोळ केल्याने ते धुतले जातात. पण धुतल्या जात असतील, कारण पूर्वीच्या लोकांनी तसं मान्यताच दिली आहे त्या गोष्टीला. पण तरी पण जे ठरवून पाप करतायत, ठरवून कोणाचा जीव दुखवतायत, विनाकारण कोणाला त्रास देतायत आणि खूप अशी धर्माची हानी होईल अशी वागतायत, त्यांना फक्त यमराजाकडे मेल्यानंतर, त्याच्याकडे गेल्यानंतर तेव्हा ती जी शिक्षा मिळेल ना, तेव्हाच त्याचे पाप धुतले जातील, ठरवून केलेल्या पापांना. कारण तिथे तर गंगामाता पण काहीच करू शकणार नाही. कारण विनाकारण कोणाला दुखवाल, सतवाल, विनाकारण कोणाचा हक माराल, त्याच्या हक्काचं घ्याल आणि त्रास द्याल, लूटमारीची जीवनी जगाल, तर तुम्हाला त्यातनं सुट्टीच नाही आहे. मग यमराजाच तुमचे जे काही पाप आहे ना, त्याची पुरे हिशोब क्लिअर करेल तिकडे. आणि हेच कर्माचे लेखीजोखे आहेत. बस हेच, की बस हे करू नये की यमराजाच्या हातून आपले कर्म स्वच्छ होतील किंवा त्याचा हिसाब लागेल किंवा पाप धुतले जातील. असं काही वागावंच नाही आपण. असा संग केला पाहिजे. देवाच्या आठवणीत राहिलं पाहिजे, साधू संतांच्या संगती राहिलं पाहिजे आणि स्वच्छ बुद्धी, सद्बुद्धी दे म्हणून दिवसरात्र मागितलं पाहिजे.